हाँ हाँ अन्वी अन्वी असं असं अन्वी बसून बसून हाँ असं असं ये इथे इथे हाँ असं 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 हाँ असं 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 आता उठो असं 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 अन्वी अन्वी छान 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 हाँ 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 केस तो बांधून दे मेकअप राहिला होता ना डान्सच्या वेळी छान छान हाँ 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 वाह पूरा सीख बॅक टू होम. ॲक्च्युली आज मॉर्निंगला थोडं शूट केलं जेव्हा मग अन्वी आणि मेघा दोघे मस्ती करत होते त्याच्यानंतर शूटच नाही केलं. ॲक्च्युली झालं असं रात्रीला अन्वीची झाली तब्येत खराब 9 वाजता जेवण झालं आणि अचानक तिला घेऊन गेलो आम्ही मोरगार्जनीला जिथे याच्यासाठी कारण मेडिकल्स बंद व्हायची वेळ आली ती आणि गावाकडे लवकर मेडिकल बंद होतात म्हणून मग घाईघाईत गेलो आम्ही गावाकडे. औषध घेतले तिचे आणि डॉक्टरला पण दाखवलं. सो थोडंसं कसं आहे तिचं दूध जर चेंज झालं ना तर थोडंसं प्रॉब्लेम येतो तिच्या पोटाचं. सो तिची पोटीच होत नव्हती त्याच्यामुळे मग रात्री ती धावपळ 11 वाजून गेले. ती झोपेनाच तिचं मग ते ग्लिसरीन वगैरे टाकलं तिच्या पोटामध्ये तर ते हळूहळू सगळं पोट क्लीन होणं सुरू झालं. जसं जसं प्रेशर यायचं तसं तसं ती झोपेतून उठायची. सो असं सगळं सुरू होतं 11 वाजेपर्यंत. मग सकाळी पण तसंच म्हणजे दिवसभर आज दुपारपर्यंत बऱ्यापैकी तेच चाललं तिचं. सो आता भरपूर नॉर्मल आहे ती ॲक्टिव्ह झाली. तसं सकाळी आंघोळ करून दिलं त्याच्यानंतर ती फ्रेशच झाली पण तेच मधामधात तिचं मग ते होतंच अजून पोट क्लीन करणं सुरूच होतं तिचं. सो त्याच्यामुळे मी काहीच शूट नाही केलं. म्हटलं बघू आता संध्याकाळचं काय. आत्ता पोहोचलो आम्ही जस्ट थोड्या वेळ आईबाबा गेलेत मंदिरात आणि अन्वी झोपली आहे. दिवसभर झोपली नाही दिवसभर खेळते ती कुठं असलं की. तर झोपली ती तिला जवळपास 1 तासात उठवावं लागेल. आणि तसं बोलले होते मी की कुठंतरी जाणार आहोत आम्ही तो झाला ॲक्च्युली कॅन्सल फॉर सम रिझन. आणि तसे पण आता घरी कंटिन्यू काही इव्हेंट्स राहतील सो त्याच्यामुळे मग म्हटलं राहू दे घाई गडबड. हाय वाकत का ना हे बघ हाय वाकला. हां एक टाकली बी त्या दिवशी तिथं टाकली काढून ठेवले बी एका ह्याच्यात नाही लावलं बाबांनी तर त्या पाकिटमध्ये तिथलं नाही इथली इथं येल्लोचं होतं वाटते ते
याची काढून ठेवली आहे तर dining वर उतरली आहे कुठं तरी. पॉलिथिनमध्ये. आत्ता अन्वीला इथं माहीत झालं असं की मुलं खेळतात, लगेच गेलीस ती. हे मुलं पाहून लगेच गेलीस ती म्हटलं, नेऊन दे म्हटलं असतं त्या बाजूला. अन्वी अन्वी आता वाजले जवळपास 8:30 आणि आम्ही बनवला आज थालीपीठ लवकीचे. काल जो लवकी धावलं त्याचे थालीपीठ केले शेवटी. आज छान वाटतात त्या लवकीचे असं थालीपीठ किंवा वडे. आणि हरवीला पार्सल दिसला, तिला आता माहीत म्हणजे एवढं समजतं की ते ॲमेझॉनचं जर काही पॅकिंग वगैरे असलं तर त्याच्यातून काहीतरी निघतो बा. सो ही आहे सफारीची बॅग जी बाबांना गिफ्ट म्हणून मिळाली स्कूलमधून. सो ही अशी ट्रॅव्हलिंग बॅग आहे सफारीची. प्लास्टिक चढवलेलं आहे, प्लास्टिक कोटिंग केलेली आहे याला. आणि जशी माझ्याकडे आहे सेम तशी, आणि प्रणयला पण बोलवली होती मी अशी सेम त्याला ओवाळणीमध्ये. सो तशामधली साईज आहे. काय खेळायचं नाही अन्वी? ओपन करून काय करणार सांग? घे. सो अशी बॅग आहे छोटीशी, सिंगल पर्सनला छान होतं एकदम. म्हणजे माझ्याकडे जी आहे ती थोडीशी रेक्टँगलमध्ये आहे, प्रॉपर स्क्वेअर शेपमध्ये आहे. असू दे, उठा आता, उठा उठा, ठेवून देऊ. ओ आपली नाही आहे. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आज जास्त काही नाही शूट करू शकली कारण अन्वीची थोडीशी तब्येत डाऊन होती, अजूनही तिचं पोट ती क्लिनिकच सुरू आहे थोडं थोडं. तो आजचा व्लॉग मी इथंच एंड करताय. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड टेक केअर. आणि बाय बाय करून दे. बाय फ्लँकिश.